नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. वाल्मिक कराडचं प्रकरण आता थेट नाशिकपर्यंत पोहोचलं आहे. वाल्मिक कराड हे तर अडकलेच, मात्र आता नाशिकचे बाबा अडकणार आहेत. बाबा म्हणजे कोण? तर त्यांना सध्या लोक परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे म्हणतात. मात्र याच अण्णासाहेब मोरेंवर गंभीर आरोप आजपर्यंत लागत आलेले आहेत. आणि या अण्णासाहेब मोरेंनी त्यांच्या मठामध्ये, आश्रमामध्ये, म्हणजे नाशिकच्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड यांना आश्रय दिला असल्याचा आरोप सकाळी तृप्ती देसाई यांनी केला आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. गेल्या 30 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण संतोष देशमुख हत्याकांडाचं चालतंय आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत तर विदेशात आहेत असं सुद्धा सांगितलं जात आहे. वाल्मिक कराडला आश्रय तिथल्या अण्णासाहेब मोरे आश्रमामध्ये मिळालेला आहे, तिथल्या मठामध्ये मिळालेला आहे असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. तृप्ती देसाई यांनी याचबरोबर आणखी एक खळबळजनक दावा त्या ठिकाणी केलेला आहे, आरोप केलेला आहे अण्णासाहेब मोरेंवर की याच मठामध्ये भक्त महिलांचं लैंगिक शोषण गेल्या अनेक वर्षांपासून केलं जात आहे अशा प्रकारचा तिथं आरोप त्यांनी केलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनं मध्यस्थी करून एक प्रकरण मिटवलं होतं असाही आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. म्हणजे मला प्रश्न असा नेहमी पडतो की हे मठ, आश्रम, धार्मिक स्थळं या बाबांना आश्रयासाठी किंवा मग अशा प्रकारचे काळे धंदे करण्यासाठी सोप्याचे वाटतात का, किंवा मग फायद्याचे वाटतात का, किंवा मग फार सुरक्षित वाटतात का, असा मला नेहमी प्रश्न पडलेला आहे. त्याचं उत्तर आजपर्यंत मिळत नाही. आणि मग आम्हाला हेच खरे ठिकाणं काळे धंदे करण्यासाठी आहेत असं सिद्ध होत असताना दिसतं. म्हणजे मला कुठल्याही मी जाणीवपूर्वक आणि फार जबाबदारीने सांगतो की कुठल्याही धार्मिक स्थळाला मला अजिबात बदनाम करायचं नाही. कुठलाही धार्मिक स्थळ हे दोषी असतं आणि सगळ्याच धार्मिक स्थळामध्ये अशा प्रकारचे काळे बाजार, लैंगिक शोषण, महिलांचं लैंगिक शोषण होतं असं माझं अजिबात म्हणणं नाही. मात्र अशा प्रकारच्या धार्मिक स्थळांमध्ये महिलांचं, मुलींचं लैंगिक शोषण होत असेल तर तिथं लोकांनी श्रद्धा का ठेवावी असा प्रश्न मी नक्की विचारेल भक्त महिलांना. आणि अशा प्रकारे या मठांवर लोकांचा लाखोंच्या संख्येनं विश्वास, तिथं श्रद्धा, तिथं धार्मिक स्थळांवर फार मोठं प्रेम असताना अशी लोक का तसं करतायत हा सगळ्यात मोठा सवाल मी नेहमी विचारतो. त्याचं उत्तरसुद्धा मिळत नाही आहे. गुरुमाऊली असलेले अण्णासाहेब मोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप लागलेले आहेत. मागील 2 वर्षापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोपसुद्धा अण्णासाहेब मोरे आणि ट्रस्टवर लावले गेले होते आणि इथल्याच सेवेकरी भक्तांनी अशा प्रकारचे आरोप केले होते. त्याचं काय झालं हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप याच संस्थानावर लागला होता. नाशिकच्या दिंडोरीच्या या मठावर लागला होता, अण्णासाहेब मोरे यांच्यावर लागला होता. त्याचं काय झालं हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. आणि अशाच प्रकारचं एक लैंगिक शोषणाचं प्रकरण हे वाल्मिक कराडनं मिटवलं असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी तृप्ती देसाई सांगतात. तृप्ती देसाईंचं नेमकं म्हणणं काय होतं पाहूयात. महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे. माझ्याकडे 3 महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्या 3ही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे. आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं, अनेक राजकारणी, अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे. त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठेही नाव न सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे. परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत, मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत. त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन. कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवेल. आश्रम आहे तिथे 15 तारखेला आणि 16 तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे. आणि 17 तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे. त्या संदर्भात मी सांगितलेलं आहे की त्या संदर्भातले जे लैंगिक शोषणाचे काही फोटोज आणि व्हिडिओ, काही फोटोज माझ्याकडे आलेले आहेत परंतु ते क्लिअर नसल्यामुळे काही व्हिडिओज मी मागवलेले आहेत. ते व्हिडिओज आल्यानंतर या संदर्भात रितसर पत्रकार परिषद घेऊन
या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार आहे। असं काय पुरावा आहे? मागील वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2023 ला एक या मठावर जी आहे ती केस दाखल करण्यात आली होती। काही तक्रारी नाशिक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनला आलेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग ते अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिक कराडनी केली होती आणि जानेवारी 2024 ला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक कराडने या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते। तर अशा प्रकारचे गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी लावलेले आहेत। आता तृप्ती देसाई यांनी ज्या व्यक्तीवर आरोप लावलेले आहेत तो व्यक्ती कोण आहे हे तृप्ती देसाई यांना सुद्धा माहीत आहे। मात्र तृप्ती देसाई यांनी त्यांच्या बाईटमध्ये बोलत असताना असंही सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी त्यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये तक्रार केली त्या महिलांना सुद्धा फार मोठी भीती आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमचं नाव कुठेही येऊ देऊ नका, आम्हाला सुद्धा या माध्यमातून फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो। अशाच प्रकारची तक्रार एका महिलेनं केली होती, मात्र तिच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आल्यानंतर तिने माघार घ्यावी लागली, अशा प्रकारची माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये मराठी महाराष्ट्राच्या सूत्रांनी दिली। त्यामुळे नाशिकचं हे दिंडोरीचं हे जे काही तिथं आश्रम आहे, तिथं मठ आहे आणि त्या ठिकाणची जी काही परमपूज्य असलेले अण्णासाहेब मोरे आहेत त्यांच्यावर फार मोठा लाखोंच्या संख्येनं भक्तांचा विश्वास आहे आणि त्या भक्तांच्या विश्वासाला कुठेतरी तडा जात असल्याची सध्याची परिस्थिती आहे। अण्णासाहेब मोरे फार उपदेश देश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून, त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून भक्तांना फार मोठमोठे उपदेश त्यांनी दिले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि हेच अण्णासाहेब मोरे त्या ठिकाणी अशा प्रकारचं काळं काम करतात का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे। गंभीर आरोप त्यांच्यावर लागलेले आहेत। तृप्ती देसाई यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळं पितळ उघडं करणार असल्याचं सांगितलेलं आहे। जोपर्यंत माझ्याकडे पुरावे येत नाहीत किंवा मग जोपर्यंत ठोस माहिती येत नाही तोपर्यंत मी काहीही बोलणार नाही। तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावे येत नाहीत, माझ्याकडे ऑलरेडी लेखी तक्रार 2-3 महिलांची आलेली आहे, मात्र त्या महिलांनी सांगितलंय की मला त्यांची नावं बाहेर काढता येणार नाहीत, मला त्यांनी फक्त माहिती पुरवली आहे किंवा मग पुढच्या 2 दिवसांमध्ये 4 दिवसांमध्ये जेव्हा माझ्याकडे माहिती येईल तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक स्वतंत्र पत्रकार परिषद या मुद्द्यावर घेतली जाईल असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, अनेक प्रकरणं त्यांनी तडीस लावून ते सोडवलेले आहेत। त्यामुळे तृप्ती देसाई यांचं फार मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे। त्यांनी पुन्हा एकदा तिथल्या दिंडोरीच्या आश्रमामध्ये काय नेमकं चालतंय हे बाहेर काढण्याचा निश्चय घेतलेला आहे। त्यामुळे हे जे बाबा आहेत त्या ठिकाणचे महाराज, गुरु माऊली, त्या माऊलींवर आरोप करण्यात आलेले आहेत, तिथल्या आश्रमावर, मठावर आरोप करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे येऊन किंवा मग सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सिद्ध करण्यामध्ये मठाला गुरुमाऊलीने यश येतं का हे पाहावं लागणार आहे। तत्पूर्वी तृप्ती देसाई यांच्या आरोपानंतर तिथल्या एका मठाच्या प्रतिनिधींनी आज येऊन सांगितलं की वाल्मिक कराड त्या ठिकाणी आलेले असतील, ते फुटेज CIDला दिलेली आहेत, इथं कुठल्याही प्रकारची VIP ट्रीटमेंट वाल्मिक कराडला दिलेली नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र अशा प्रकारे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं दिंडोरी आश्रम मठ, तिथे जर महिलांचं शोषण होत असेल तर अशा मठांचं काय करायचं किंवा मग असे मठ तरी कशाला उभारायचे, महिलांचे लैंगिक शोषण करायचं, महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार करायचे, अशा प्रकारे जर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतील तर अत्यंत खेदजनक आहे। त्यामुळे मराठी महाराष्ट्र या प्रकरणाकडे बारकाईनं लक्ष ठेवून असेल। धन्यवाद।